जर 2 लोकसभा सांगली जिल्ह्यामध्ये झाल्या, तर त्या दोन्हीच्या दोन्ही लोकसभा ह्या भारतीय जनता पार्टीच्या निवडून आणण्यासाठी आम्ही सगळेजण मेहनत घेणार आहे. जयंत पाटलाचा रोल नाही, तिथं तर आमचा महायुतीचाच खासदार आहे. विशाल पाटील मुळात खासदार हे काय काम केलंय म्हणून खासदार झालेत अशातला भाग नाही. मुळामध्ये इतर पार्ट्या आणि भाजपामध्ये तफावत आहे. इतर पार्ट्या ह्या घराण्यावरती चालणाऱ्या पार्ट्या आहेत. उदाहरणार्थ काँग्रेस. तुम्ही जर देव मानत नाही, तुम्ही नास्तिक आहात, तुम्ही देवाची टिंगल करता, समाजाची टिंगल करता आणि मग तुम्ही त्या महाराजाकडे गेला का? हा माझा पहिला प्रश्न आहे. तो काही आरोपातला भाग नाही. आपल्यासोबत आज आहेत भाजपा प्रदेश उपाध्यक्ष आणि तडफदार आमदार अशी ज्यांची पश्चिम महाराष्ट्रात ओळख आहे असे आमदार गोपीचंदजी पडळकर. सर्वप्रथम महाएमटी मुंबईमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज तुम्हाला माहिती आहे की 2 दिवसापूर्वीच लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना होणार अशा बातम्या सुरू झाल्या आहेत आणि त्या अनुषंगानंच तुम्ही सांगली लोकसभा मतदारसंघाविषयी 2029 साली दोन्ही खासदार हे भाजपचे होणार असं वक्तव्य केलं होतं. काय सांगाल? सांगली जिल्ह्यामध्ये 2 खासदार होणार असं आम्ही तज्ज्ञ लोकांच्याकडून ऐकतोय. जर 2 लोकसभा सांगली जिल्ह्यामध्ये झाल्या, तर त्या दोन्हीच्या दोन्ही लोकसभा ह्या भारतीय जनता पार्टीच्या निवडून आणण्यासाठी आम्ही सगळेजण मेहनत घेणार आहे. कारण भाजपानं सांगली जिल्ह्यामध्ये खूप सारं काम केलेलं आहे. पाण्याच्या योजनांचं काम असेल, रस्त्यांच्या संदर्भातलं काम असेल किंवा शेतकऱ्यांच्यासाठी, कष्टकऱ्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून लोकांना आधार देणं असेल, तर असं खूप चांगलं काम किंवा सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका जे 3 मोठी शहरं आहेत, या शहराचं डेव्हलपमेंट असेल, तिथले गटारी, तिथले रस्ते, तिथल्या काही सुविधा असतील, पायाभूत सुविधा, तर मोठ्या प्रमाणात भाजपाने दिलेल्या आहेत. आणि त्यामुळं आमचा आता अजेंडाच आहे की 2029ला दोन्ही लोकसभा ह्या भाजपच्याच निवडून आणायच्या आणि त्यासाठी प्रचंड मेहनत घ्यायची, लोकांच्यामध्ये जायचं, अशी भूमिका आमची काल स्थापना दिनाच्या दिवशी ठरली आहे. हा अप्रत्यक्षपणे विशाल पाटील आणि जयंत पाटील यांना एक इशारा म्हणता येईल. जयंत पाटलाचा रोल नाही, तिथं तर आमचा महायुतीचाच खासदार आहे. विशाल पाटील मुळात खासदार हे काय काम केलंय म्हणून खासदार झालेत अशातला भाग नाही. काही महायुतीमधल्या नाराजीमुळं त्यांनाचा तो डाव साधलेला आहे. त्यांचं काही कुठलं मोठं काम नाही किंवा आता खासदार झाल्याच्या नंतर काय अधिकार आहे त्यांना? 5 कोटी रुपयाचा निधी मिळतोय आणि त्या निधीच्या माध्यमातून काय करणार आहेत? ते लोकांची कामं नाहीत करू शकत. ते फक्त बोलू शकतायत. काम तर आम्ही करतोय, भाजप करतंय, महायुतीचं सरकार करतंय आणि त्यामुळं त्यांना इशारा देण्यापेक्षा ते लोकांमध्ये त्यांची काम करण्याची जी पद्धत आहे ती काही लोकांना आवडणारी नाही. मागच्या वेळेस हे नको म्हणून ते अशात ते निवडून आलेले आहेत. ते काय लोकप्रियतेवरती किंवा फार मोठं काम आहे म्हणून ते खासदार झालेले नाहीत. त्यांना आपली लॉटरी लागलेली आहे मागच्या वेळेस. आता ती परिस्थिती नाही. आता भाजप जो उमेदवार देईल त्या उमेदवाराला निवडून आणण्याच्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करणार आहे. भाजपनं जर गोपीचंदजी पडळकर यांना लोकसभेचं तिकीट दिलं तर इच्छुक लोकसभेचा विषयच नाही. मी जे पार्टी कोणाला तिकीट देईल त्या लोकांना निवडून आणणं हे आमची जबाबदारी आहे. कालच भाजप स्थापना दिवस साजरा झाला. पूर्ण राज्यभर आणि देशभर मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी हा उत्साह साजरा केला. प्रदेश उपाध्यक्ष म्हणून एक सामान्य कार्यकर्त्याला मिळालेली संधी किंवा आमदार म्हणून लोकांच्यातून निवडून आल्यानंतर तुम्ही या पक्षाची ध्येय धोरणं लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काय सांगाल? मुळामध्ये काल 6 एप्रिल होता आणि 6 एप्रिल 1980ला भारतीय जनता पार्टीची स्थापना माननीय श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी याच मुंबईमध्ये, आज तुम्ही जिथं माझी मुलाखत घेताय याच देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईमध्ये मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून आणि विशाल अशा समुद्राच्या सानिध्यामध्ये माननीय अटलजींनी घोषणा केली होती भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेची. या स्थापनेला आता 46 वर्ष पूर्ण होत आहेत. मुळामध्ये इतर पार्ट्या आणि भाजपामध्ये तफावत आहे. इतर पार्ट्या ह्या घराण्यावरती चालणाऱ्या पार्ट्या आहेत. उदाहरणार्थ काँग्रेस, म्हणजे ज्या काँग्रेसची स्थापनाच इंग्रजांच्या काळामध्ये झाली आहे 1885ला आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर ही पार्टी विसर्जित करायची या अजेंड्यावरती ही पार्टीची स्थापना झाली होती. पण परत त्यांनी ती पार्टी कंटिन्यू केली. त्यांना परत सत्ता या देशामध्ये मिळाली. तर लोकांच्या पुढं सहज कळतंय जवाहरलाल नेहरू, इंदिराजी गांधी, राजीवजी गांधी, नंतर सोनियाजी आणि आता राहुलजी, अशी
ती पार्टी चालत आलेली आहे. आणि छोट्या-छोट्या तर जे घटक पक्ष आहेत त्यांचा काय अजेंडा आपल्या सर्वांना माहीत आहे. मुलायम सिंगाची पार्टी आता त्यांचे चिरंजीव अखिलेश यादव चालवतात. लालू प्रसादाची पार्टी त्यांचा मुलगा तेजस्वी यादव चालवतो. शरद पवार तर पार्टी स्थापन झाल्यापासून तेच राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. 1999 टू 2026 म्हणजे आता मध्ये अजितदादांची फूट पडली तरी शरद पवार त्यांच्या गटाच्या पार्टीचे प्रमुख आहेत. इकडं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब आता ठाकरे साहेब आणि त्यांच्यानंतर आता त्यांचे चिरंजीव उद्धव बाळासाहेब ठाकरे, तिकडे देवेगौडा आता त्यांचे चिरंजीव, तिकडं त्या स्टॅलिन त्यांची पार्टी, हे वडिलांच्याकडून आलेली पार्टी आहे. जयललिताची पार्टी, तिकडं ममता बॅनर्जीची पार्टी, काल परवा स्थापन झालेली अरविंद केजरीवालांची पार्टी. ह्या पार्ट्या या सगळ्या घराणे बेसवरती आहेत. एकमेव पार्टी देशामध्ये आहे की जे कार्यकर्त्यांची पार्टी. म्हणजे आता 1998ला सोनिया गांधी पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या. त्याच्यानंतर राहुलजी होईपर्यंत त्याच अध्यक्ष होत्या. म्हणजे 98 पासून जवळपास 2020-22 पर्यंत एकट्याच अध्यक्ष होत्या. आपल्या पार्टीत ती परिस्थिती नाही. म्हणजे जनसंघापासून जनता पक्षापर्यंत 12 राष्ट्रीय अध्यक्ष जनसंघाचे झालेले आहेत. नंतर 1980ला पार्टी स्थापन झाल्याच्या नंतर श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, कुशाभाऊ ठाकरे, परत कृष्णमूर्ती, बंडारू लक्ष्मण, नंतर राजनाथ सिंग, व्यंकय्याजी नायडू, नंतर नितीनजी गडकरी साहेब, अमितभाई शाह 2 वेळा, जे पी नड्डा साहेब, आता नितीन नबीनजी, अशा अनेक लोकांना पार्टीमध्ये काम करण्याची संधी मिळालेली आहे. मुळामध्ये कार्यकर्ता बेस्ड पार्टी आहे. कार्यकर्त्यावरती आता तुम्हालाच आणि मामाला तर माहीत होतं का, की नितीन नबीनजी हे राष्ट्रीय अध्यक्ष होणार आहेत? कधी नाव तर ऐकलं होतं तुम्ही? कुणालाच माहीत नाही. म्हणजे आज इथं महाराष्ट्रामध्ये जेवढे काम करणारे आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, त्यांना पण ते नाव माहीत नव्हतं. ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदावरती जगात नंबर 1 सभासद संख्या असणारी पार्टी, त्या पार्टीचा अध्यक्ष बिहारमधला एक सामान्य कार्यकर्ता भाजपचा हा राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतो. हे फक्त भाजपात होतंय. दुसऱ्या कुठल्या पार्टीमध्ये होऊ शकत नाही. आपल्या महाराष्ट्रामधली परिस्थिती तुम्ही घ्या. नासर फरांदेंच्या पासून पांडुरंग फुंडकर, गोपीनाथरावजी मुंडे साहेब, नितीनजी गडकरी, सुधीरभाऊ मुनगंटीवार, उत्तमरावजी पाटील, नंतर देवाभाऊ पण पार्टीचे अध्यक्ष होते. चंद्रकांत दादा पाटील होते. रावसाहेब दानवे पाटील पार्टीचे अध्यक्ष होते. चंद्रशेखर बावनकुळे साहेब पार्टीचे अध्यक्ष झाले. आता रवींद्र चव्हाण साहेब, एक सामान्य रिक्षा चालवणारा मुलगा, पार्टीचा बूथचा उपाध्यक्ष असणारा मुलगा, आज राज्याचा प्रदेशाचा अध्यक्ष होऊ शकतो. हे फक्त भाजपात होतंय. हे दुसऱ्या पार्टीत होणं शक्यच नाही. आणि इतकी मोठी पार्टी, इतकी विशाल पार्टी, ही पार्टी कार्यकर्त्यावरती चालते. जो कार्यकर्ता प्रामाणिक आहे, जो पार्टीसाठी काम करतो, लोकांच्यासाठी काम करतो, मेहनत घेतो, पार्टीचा विचार लोकांच्यापर्यंत घेऊन जातो, केंद्र सरकार, राज्य सरकारची भूमिका लोकांच्यापर्यंत पोहोचवतो, सर्वसामान्य लोकांना त्याचा योजनांचा फायदा मिळवून देतो, अशा कार्यकर्त्याचा सन्मान भाजप करतं, म्हणजे करतं, 100% करतं. आता बघा 2019ला चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचं तिकीट कट झालं. पार्टीने तिकीट कट केलं. त्यांनी काम केलं प्रामाणिकपणे. 2024ला 288 जणांचं तिकीट चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या सहीनं गेलं. त्यांचे बी फॉर्म होते त्यांच्या सहीचे प्रदेशाध्यक्षमधून. ज्यांचं तिकीट 2019ला कट होतंय त्यांना परत 288 तिकीट वाटपाचा अधिकार फक्त भाजपच देऊ शकतं. दुसऱ्या पार्टीत हे शक्य नाही. आणि त्यामुळं पार्टी कार्यकर्त्यावरती चालणारी पार्टी आहे. आणि म्हणून आम्ही कार्यकर्त्यांना हेच म्हणतोय, की आपण सगळ्यांनी प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे. आपण पार्टीमुळं आपल्याला सन्मान आहे, पार्टीमुळं आपल्याला मान आहे. एखादा मंडळाचा अध्यक्ष, कारण पार्टी संघटनेला खूप अधिकार देते. पार्टीमध्ये समजा आता मी सांगली जिल्ह्यात काम करतो, तर पार्टीमध्ये आमदार खासदारांपेक्षा जिल्ह्याच्या अध्यक्षाला महत्त्व आहे. आमदारापेक्षा मंडळाच्या अध्यक्षाला महत्त्व आहे. कारण आपले मंत्री महोदय जेव्हा आपल्या तालुक्याला येतात, तेव्हा मंडलाध्यक्षाला गाडीमध्ये घेतात. आपल्या पार्टीची पद्धत आहे. आपले मुख्यमंत्री महोदय जरी समजा जिल्ह्याला आले, पहिल्यांदा जिल्ह्याचे अध्यक्ष गाडीमध्ये असतात. त्यांना विचारून काम केलं जातं. कारण संघटनेला खूप महत्त्व हे भारतीय जनता पार्टीमध्ये आहे. आणि म्हणून कार्यकर्त्यांना मी हेच आवाहन करतोय, स्थापना दिनाच्या निमित्तानं आपण नशीबवान आहोत. कारण आपण अशा काळामध्ये पार्टीमध्ये आहोत, की आपल्याला खूप पोषक वातावरण आहे. जेव्हा ही पार्टी स्थापन झाली, म्हणजे जनसंघ 1951 पासून, मग कधी 3, कधी
संख्या वाढत गेली. परत इंदिरा गांधीजींच्या हत्या झाल्यानंतर 2च खासदार आपले निवडून आले. म्हणजे एक आंध्र प्रदेशमधले आले रेड्डी म्हणून आणि एक गुजरातमध्ये म्हैसाणामध्ये पटेल म्हणून 2च निवडून आले. तेव्हा पार्टीची हेटाळणी पण झाली, की पर्याय म्हणतंय कोण? ज्यांचे निवडून आले 2, फक्त 2 आणि मग तिथून पुढे 1996ला पार्टीनं उचल घेतली. 182 पर्यंतचे आमदार निवडून आले. पहिल्यांदा 13 दिवसाचं सरकार आलं अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं. परत ते पडलं. परत 98ला परत सरकार आलं, जे 13 महिने चाललं. परत 99ला निवडणुकीमध्ये बहुमत मिळालं एन-डी-एला. अनेक पक्ष सोबत घेऊन माननीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी काम केलं आणि 99 ते 2004 सरकार चालवलं. 2004 ते 2014 हा अ, प्रतिकूल काळ होता. पार्टीसाठी खूप वाईट काळ होता आणि अशा काळामध्ये पण कार्यकर्त्यांनी काम केलं. म्हणजे असंख्य असे कार्यकर्ते आहेत. संघ, जनसंघ, जनता पक्ष आणि भाजप. म्हणजे 3-3 पिढ्या लोकांनी काम केलंय, की ज्यांना कधी तिकीटच मिळालं नाही. ना ग्रामपंचायतचं, ना नगरपालिकेचं, ना महानगरपालिकेचं, ना नगरपंचायतचं, ना जिल्हा परिषद, ना पंचायत समिती, ना आमदारकी, ना खासदारकी. परंतु त्यांच्या पिढ्यानपिढ्यांनी काम केलंय. त्यामुळं लाखो असे कार्यकर्ते आहेत, की ज्यांनी भाजपाचं विचार लोकांच्यामध्ये जाण्यासाठी काम केलं, परंतु त्यांना काही मिळालं नाही. अशा सर्व कार्यकर्त्यांच्या जोरावरती पार्टी आज ताठमानेनं उभी आहे आणि म्हणून आताच्या कार्यकर्त्यांना आम्हाला हेच सांगायचं आहे, की बाबा आपण भाग्यवान आहोत, आपण नशीबवान आहोत. आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागत नाही. आपल्याला जे पार्टीनं अजेंडा दिलाय तो जरी आपण लोकांच्यापर्यंत पोहोचवला, तर लोकं तुमची वाट बघतायत. लोकांना तुम्हाला मतदान करायचं आहे. लोकांना तुमच्या बाजूनं ठामपणे उभं राहायचं आहे. आपण फक्त जाऊन त्यांना संपर्क केला पाहिजे आणि म्हणून आपण सर्व कार्यकर्त्यांनी, भाजपच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली पाहिजे. लोकांच्यामध्ये गेलं पाहिजे. आपल्याला जो सन्मान मिळतो तो पार्टीमुळं. एखादा कार्यकर्ता जरी लग्नात जरी गेला, तर लग्नवाले पुकार बाबा भाजपाचा मंडळाचा अध्यक्ष आला, तर लोकं लगेच कावऱ्या-बावऱ्या होतात. कोण आहे भाजपचा मंडळ अध्यक्ष? कोण आहे भाजपचा उपाध्यक्ष? कोण आहे भाजपच्या वेगवेगळ्या आमचे मोर्चे आहेत वेगवेगळे. महिला मोर्चा, अनुसूचित जाती मोर्चा, मागासवर्गीयाचा मोर्चा, ओबीसीचा मोर्चा, किसान मोर्चा, युवा मोर्चा. हे जे आमचे सगळे मोर्चे आहेत, अल्पसंख्याक मोर्चा, या मोर्चाला अध्यक्ष वेगळे आहेत. परत आमचे सेल वेगवेगळे आहेत. म्हणजे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे सेल आहेत. वकिलांचा सेल आहे, डॉक्टरांचा सेल आहे, कामगार आघाडीचा सेल वेगळा आहे, उद्योग आघाडीचा सेल वेगळा आहे. तर असे अनेक कार्यकर्ते संघटनेमध्ये काम करतात. तर ह्या सगळ्या कार्यकर्त्यांना सन्मान पार्टीमुळं मिळतोय. जर ज्या पार्टीमुळं आपल्याला सन्मान मिळत असेल, लोकांच्यामध्ये आपली उंची वाढत असेल, पै-पावण्यामध्ये आपली इज्जत वाढत असेल, आपण पार्टीसाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि म्हणून उपाध्यक्ष म्हणून आमची हेच सांगणं आहे, की आपण पार्टीसाठी मेहनत घेऊ. पार्टी तुमचा योग्य विचार करते. तुम्हाला शिफारशीची आवश्यकता नाही. तुम्हाला कोणी बरोबर यावं आणि मग ह्यांना हे द्या, त्यांना ते द्या म्हणायची पण गरज नाही. पार्टी तुम्हाला शोधून उमेदवारी देते. आता माझंच उदाहरण घ्या ना, मी एका छोट्या गावातला आहे. पडळकरवाडीसारखं 500-600 मताचं गाव आहे. 100 लोकवस्ती, 100 घरं असणारे लोकवस्तीचं गाव आहे, खेडं गाव आहे. तरीसुद्धा पार्टीने मला विधान परिषदेचं आमदार केलं. मला विधानसभेची उमेदवारी दिली. माझा मतदारसंघ नसताना जतसारख्या विधानसभा मतदारसंघामध्ये मला उचलून उमेदवारी दिली. आज मला काम करण्याची संधी मिळाली. असे अनेक उदाहरणं आहेत. अनेक उदाहरणं आहेत, की ज्यांना झोपेतनं उठवून देऊन विधानसभा, विधान परिषद, राज्यसभा, विधानसभेचं तिकीट, लोकसभेचं तिकीट, मंत्रिपदं ही पार्टीनं दिलेली आहेत. हे सर्वसामान्यांची पार्टी आहे. प्रस्थापित पार्ट्यांना विस्थापित करण्याचं काम भारतामध्ये भाजपानेच केलंय. नाहीतर आमदाराच्या पोटी आमदार, खासदाराच्या पोटी खासदार, मंत्र्याच्या पोटी मंत्री, मुख्यमंत्र्याच्या पोटी मुख्यमंत्री हीच पद्धत होती. जे भारत स्वतंत्र होण्यापूर्वी राजाच्या पोटी राणीच्या पोटी राजा जन्माला यायचा. तीच पद्धत काँग्रेसनं घराणेशाही ही लोकशाहीच्या माध्यमातून वाढवली. ती सगळी घराणेशाही संपवण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीनं देशभर केलेलं आहे. आणि त्यामुळे लोकांना खूप अट्रॅक्शन हे भाजपाचं आहे. भाजप कायम सत्तेचा उपयोग लोककल्याणासाठी करतंय. गावातला शेवटचा माणूस त्याच्या जीवनामध्ये बदल व्हावा यासाठी भारतीय जनता पार्टीला सत्ता हवी असते. ना त्यांना सत्तेतून पैसा, पैशातून परत सत्ता हा काय भारतीय जनता पार्टीचा अजेंडा नाही. हा इतर पार्ट्यांचा अजेंडा होता. आता त्या सगळ्या पार्ट्या आता हळू त्यांचा प्रभाव कमी व्हायला लागलाय. खरात प्रकरणात वेगवेगळ्या नेत्यांची नावं पुढे येत आहेत. आपण सांगली आणि त्या परिसरातील एका नेत्याचं म्हणजे डायरेक्ट जयंत पाटील यांचा नाव घेऊन त्यांच्याविषयी तुम्ही आपण आरोप प्रत्यारोप केला होता. काय सांगाल? आरोपाचा तो भागच नाही आहे. मुळामध्ये माझं म्हणणं नीट समजून घेतलं पाहिजे. जयंत पाटील कोण आहेत? पुरोगामी.
त्यांच्या पार्टीचा अजेंडा काय आहे की आम्ही देव मानत नाही, आम्ही नास्तिक आहोत. म्हणजे आज तुम्ही जर देव मानत नाही, तुम्ही नास्तिक आहात, तुम्ही देवाची टिंगल करता, समाजाची टिंगल करता आणि मग तुम्ही त्या महाराजाकडे गेला का? हा माझा पहिला प्रश्न आहे. तो काही आरोपातला भाग नाही. बरं तुम्ही तिथं गेलाय, अनेक वेळा गेलाय. तुमचे फोटो आहेत. ज्यांच्यासोबत फोटो आहेत त्यांच्याबद्दलच्या प्रतिक्रिया महाराष्ट्रामध्ये उमटलेत. त्यामुळं आमचा तो आरोप नाही, त्याची चौकशी होण्याची मागणी मी केलेली आहे. आणि कदाचित पोलिसांनी ते चौकशीपर्यंत गेले असतील. अंघोळीचा तुम्ही त्या प्रकरणामध्ये उल्लेख केला होता. नेमका काय प्रकरण आहे? माझ्याकडे जी माहिती आली, की रक्तानं अंघोळ त्यांना घातलेली आहे. त्यांच्या मुलाच्या राजकीय करिअरसाठी त्यांनी तिथं पूजा केलेली आहे. अशोक खरात हे ईश्वरपूरला पण आलेले आहेत. ईश्वरपूरमध्ये 2 दिवस त्यांनी थांबून तिथं एक त्यांचं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये पूजा केलेली आहे. हे सगळं लोकांच्या समोर आलं पाहिजे. लोकांना माहीत झालं पाहिजे, की तुम्ही देवाला मानता आणि मतासाठी तुम्ही देवाला मानत नाही असं सांगता. मग त्यांची पण फसवणूक आहे, की ज्यांची मतं तुम्ही देवाला मानत नाही असं सांगून मतं घेताय. म्हणजे त्यांची फसवणूक आहे. मग उघडच सांगा ना आम्ही देवाला मानतो म्हणून. आतनं चोरून करायची गरज काय? मंत्र, तंत्र, विद्याचा वापर करायचा आणि प्रभाव टाकायचं काम करायचं. हे काही मी नाही. त्यांनी 40 किलोमीटर त्याला पाईपलाईन दिल्या त्या महाराजाला तुम्ही एका मठासाठी. मग असं काय तुमचं रिलेशन आहे, की तुम्ही त्याला 40 किलोमीटरची पाईपलाईन सरकारी पैशातून द्या. तुमचं वैयक्तिक असलं तर आम्ही विचारलं पण नसतं. सरकारी पैशाचा गैरवापर आहे ना. त्या तालुक्यात दुष्काळ आहे, त्या तालुक्याला पाणी नाही आणि तुम्ही एका व्यक्तीसाठी 40 किलोमीटरची सरकारी खर्चातनं लाईन टाकता. म्हणजे हे सगळे संशयास्पद आहे आणि म्हणून आम्ही त्या विषयावरती बोललो आणि पुढेही बोलत राहणार. आज मंत्रिमंडळाचे वेगवेगळे निर्णय जाहीर झाले. कोल्हापूर, सांगली भागामध्ये पूर परिस्थिती उद्भवते. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाबाबत एक निर्णय झालाय. काय सांगाल? अरे सांगलीमध्ये, कोल्हापूरमध्ये 5-7 वर्षाचा, 3-4 वर्षाचा गॅप गेल्यानंतर महापूर येतो आणि लोकांना त्याचा भयानक त्रास होतो आणि म्हणून देवाभाऊच्या सरकारनं मागं वडनेरे समिती एक स्थापन केली होती. वडनेरे समितीनं एक अहवाल दिला होता, की पूर परिस्थितीमध्ये लोकांना त्रास होऊ नये, यासाठी काही उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून त्या उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून सरकारनं पावलं उचललेली आहेत. 3-3.5 हजार कोटीपेक्षा जास्तीचा निधी ही कामं करण्यासाठी कारण लोकांनी अतिक्रमण केलेले आहेत. नदीमध्ये अतिक्रमण केलं आहे, ओढ्या-नाल्यामध्ये अतिक्रमण केलेलं आहे आणि म्हणून त्यांनी बऱ्याच गोष्टी सजेस्ट केलेल्या आहेत. तर त्याच्यासाठी सरकारनं आता निर्णय घेतला आहे. पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या परिसरातल्या गावांना या पुराचा त्रास होऊ नये, यासाठी काही उपाययोजना सरकार करते तर सरकार चांगली पावलं उचलतंय. हे होते आमदार गोपीचंदजी पडळकर. आमच्या चॅनलला आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. कॅमेरामॅन जयेश पाटीलसह मी अभिनंदन पडळकर, महा MTV मुंबई.